हाय हॅलो नमस्कार. म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार. आता सकाळचं 10 वाजलेलं आहे. इकडं आमचा स्वयंपाक झालेला आहे. आजचं मेनू काय काय आहे चला दाखवतो. मस्त चुलीवरचं भाकरी आणि इकडं आहे मटकीची उसळ आणि वांग्याची भाजी. इकडं आहे हरभऱ्याची भाजी. एवढं स्वयंपाक झालेला आहे. आता मी आज सकाळी लवकर एवढं का स्वयंपाक बनवलेला आहे म्हणजे ताई चालल्यात आत्नीला स्वातूकडं. म्हणजे तिला भाकरी तर पाहिजे असते. चपाती खात नाही ते. मी 15 दिवसातून एकदा कवतर जाऊन तिला भाकरी भाजी ते देऊन येतो. आज रविवार सुट्टी असते कॉलेज म्हणून ताई चाललेलं आहेत. म्हणून सकाळी लवकर उठून सगळं स्वयंपाक आवरलेलं आहे. चला आता ताई जाणार आहेत आवरायला लागल्या. त्यांना मी हे सगळं बांधून देतो. आता इकडं काम सगळं आवरले. ताई गेलेत आता आत्नीला आणि धुणं भांडी सगळं आवरले. ताई धुणं धुवून गेली होती. भांडी आणि झाडू मारायचं ते सगळं आवरलं. मी देवपूजा ते सगळं आवरलं आहे. आता वाजलं 1 आणि इकडं पाणी आलेलं आहे बघा. लाईट आलेलं आहे. दादा पाणी सोडलेत आणि आज काय वरणा घातलेलं नाही आहे. सकाळी संध्याकाळी बघूया घालायचं आहे. आज पूर्ण करायचं होतं खरं आज काही घातलेलंच नाही आहे. अजून अर्धं झालं आहे. अजून अर्धं आहे. आणि आता जाऊन दादाही आणलेलं आहेत बघा उसाला टाकायला. बघा DAP हे टाकायचं आहे. 2 प्रकार आहेत. ते कसं करून घालायचं होतं हे बघा. आणि दुसरा आहे इकडं हात आहे. हे दोन्ही जरा जरा मिक्स करून उसाला टाकायचं होतं. टाकून पाणी सोडलेलं आहे हे बघा. थोडं थोडं टाकायचं आहे. 2 सरी टाकायचं आणि पाणी सोडायचं आणि परत 2 सरी टाकायचं पाणी सोडायचं असं आहे. म्हणून थोडंच टाकलेलं आहे. दादा तसंच टाकत पाणी सोडायला लागल्यात. आता वाजले 1 वाजलेलं आहे. लाईट पण आले. पाणी सोडायला लागल्यात. आणि आता काम आता काय नाही. आता 4 वाजता परत बोलूया तुमच्याशी. परत बोलतो. ताई आता आल्यावरच आता केव्हा येते काय माहीत. तर संध्याकाळ 3 वाजेल त्यांना. दुपार 3-4 वाजेल यायला. चला इकडं आता वाजले 4. मी आलो इकडं शेततळाकडं बघा. इकडं दादा पाणी सोडायला लागल्यात. आता वाजले 4:30 वाजलेलं आहे. आता लाईट जाते. आम्ही चाललो आहे जळण आणायला बघा. ताई पण आलेलं आहेत. इकडं पाणी झालं आहे काय बघायला आलो. तसंच तिकडं ताई यायला लागले. आम्ही इकडंच चाललो आहे जळण आणायला. आमच्या शेततळ्यात मासा आहेत. काय दिसणं झाल्यात. पाणी कमी झाल्यावर वर येतात. एक पण आलेलं नाही आहे. नाहीतर इथं कोणतं आलं का नाही वर येतात मासं. नाही आलेलं नाही. इकडं लाकडं तोडून झालेलं आहे बघा. आणि आम्ही इकडं बांधून चाललेलो आहे बघा. इकडे एक पेंडी करून ठेवलेलं आहे आणि इकडं पण आहेत. ते सगळं व्यवस्थित बांधून घ्यायचं. मग डोक्यावर घेऊन जायचं आहे. ताई आणि मी दादा मिळून. दादाचं पाणी सोडून झालेलं होतं. लाईट गेल्यावर दादा म्हटलं मी पण येतो म्हणून दादा पण आलेच. मग इकडं बघा व्यवस्थित घालायला पाहिजे. मग ते झाल्यानंतर बांधून घ्यायचं आणि जायचं. इकडं झालेलं आहे सगळं बांधून. आता आम्ही डोक्यावर घ्यायचं आणि घरला चाललेलो आहे. आता इकडे हे मी घेणार आहे आणि ते दुसरं पेंडी आहे ते दादा घेणार आहेत. अजून आहेत बाकीचे ते ताई आणि पवन घेणार आहेत. इकडं कसं आहे लाईट आणि जळण पाणी सगळं फुकट असते. आपलं सिटीमध्ये कसं सगळं विकत पाणी बिल लाईट बिल आणि म्हणजे जळण पाहिजे तर ते पण विकतच. आम्ही कोल्हापूरमध्ये सगळं विकतच आणतो आहे. आणि इकडे शेतात कसं सगळं फुकट असते फ्रीमध्ये असते. इकडं बघा आम्ही एवढं लाकडं घेतलेलं आहे आणि चाललेलो आहे. ते काय लांब नाही आहे. इकडंच आमचं शेजारचं शेतात असतं. घेऊन आलो होतो आम्ही घरला. आता आलेलो आहे. संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे स्वयंपाक. आणि आज मी बनवणार आहे मस्त हलवा बनवणार आहे. इकडे गाजर सगळं
किसून घेतलेलं आहे, म्हणजे वरचं सगळं काढून घेतलेलं आहे आणि असं मस्त किसून घेतो बारीक. इकडं बारीक मस्त किसून घेतलेलं आहे. आणि आता पहिलं भाजून घ्यायचं. कढईमध्ये जरा पाणी सगळं हे जायला पाहिजे त्यातलं पाणी. मग तसं पहिलं भाजून घेतलं, मग नंतर 2 ते 3 चमचे तूप घातलं. का बघा पूर्ण पाणी सगळं हे झालेलं आहे. इकडं तूप घातलं 2 चमचा, लागलं तर आणि परत घालायला येते. थोडंसं 2 चमचा घातलेलं आहे, तेवढ्याच मी भाजून घेतो पहिलं, मग नंतर थोडं घालायला येते. बघा मस्त आता भाजून घेतलेलं आहे. आता मी हे कुकरमध्ये करणार आहे. कढईमध्ये वेळ लागतो आहे आणि कुकरमध्ये लवकर होतं आहे. हे सगळं भाजून घेतलेलं मी गाजरचं सगळं कुकरमध्ये घातलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेलं आहे. साखर जरा विरघळेपर्यंत जरा मिक्स करून घ्यायचं. इकडं बघा मस्त साखर सगळं मिक्स करायला लागलो आहे मी. व्यवस्थित मिक्स केल्यावर साखर विरघळल्यावर पाणी सुटतं आहे. इकडं बघा साखर सगळं विरघळलेलं आहे. आता पाणी सुटलेलं आहे. मग ते कुकरचं टोपण लावायचं. मग 1 शिट्टी करून घ्यायची. मस्त हलवा तयार होतं आहे. आणि इकडं साखर सगळं विरघळलेलं आहे, पाणी सुटलेलं आहे. आता इकडं मी टोपण लावतो. 1 शिट्टी झाल्या का नाही काढायची. मस्त हलवा तयार झालेला असतो. इकडं 1 शिट्टी झालेला आहे. इकडं काढतो थांबा मी. आणि मस्त हलवा तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. आणि मस्त हलवा तयार झालेला आहे. या तुम्ही पण हलवा करायला. परत भेटूया. हलवा खायला या. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. इकडं मस्त हलवा तयार आहे. या हलवा खायला. सॉरी मगाशी हलवा करायला चुकून आलं ते. हलवा खायला या. बाय बाय.